मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय नेमका कोणता निर्णय घेतलेला त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, विविध मागण्यांबाबत अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे संप तुर्तास स्थगित केला आहे। त्यामुळे रविवारी राज्यात सुरू असलेल्या प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व आशा सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या। महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून यापूर्वी दिनांक 18 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2023 दरम्यान संप केला होता। दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य मंत्र्यांनी आशाच्या मोबदल्यात 7,000 व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 6,200 रुपये वाढ करण्याचे जाहीर केले होते। त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी भेटून गटप्रवर्तकांना 6,200 वरून 10,000 अशी वाढ करण्याची घोषित झाली। या वाढीचा शासन निर्णय राज्य शासनाने काढला नसल्याने नाईलाज संप करावा लागला। शहापूर ते ठाणे पदयात्रा काढून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे 20,000 आशा व गटप्रवर्तकांनी शुभेच्छा देऊन शासन निर्णयासाठी साखळे घातले होते। 2 दिवस ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर आंदोलन केले। शासन निर्णय काढण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे हे आंदोलन आझाद मैदान येथे स्थलांतरित करून दिनांक 11 फेब्रुवारी ते 1 मार्च सुमारे 20 दिवस आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन केले होते। ठाणे व मुंबई असे मिळून 22 दिवस ठिय्या आंदोलन व सुमारे 50 दिवस संप करून सरकारला राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी जेरीस आणले होते। अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी आशा व गटप्रवर्तकांना मानधनात वाढ करण्याचे जाहीर व ठोस आश्वासन दिले। तसेच राज्यात प्लस पोलिओ ची लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून समितीने हा संप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाकडून जाहीर ठोस आश्वासन मिळवण्यासाठी कृती समितीला माजी आमदार जे.पी. गावित, आमदार विनोद निकोले, डॉक्टर डी.एल. कराड यांनी सहकार्य केल्याबद्दल कृती समितीने त्यांचे आभार मानले आहे। कृती समितीच्या बैठकीत विनोद झोडगे, डॉक्टर डी.एल. कराड, माजी आमदार जे.पी. गावित, दत्ता देशमुख, राजू देसले, सचिन आंधळे, नितेश दातखिले, पुष्पा पाटील, आनंदी अवघडे, उज्ज्वला पाटील, आरमायटी राणे, उज्ज्वला पडलवार यांचा सहभाग होता। संप काळातील कारवाई मागे घेण्याची मागणी। राज्यभर संप काळात आशा व गटप्रवर्तकांवर केलेल्या कारवाई त्वरित मागे घ्यावी, तसेच संप काळाला आशा व गटप्रवर्तकांचे वेतन कपात करू नये अशी मागणी समितीने शासनाकडे केलेली आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।